नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. बघा विद्यार्थी मित्रांनो, खूप आनंदाची बातमी आहे. विशेषतः जे आपल्या महाराष्ट्र कारागृह विभागातील अंतिम निवड झालेले उमेदवार आहे, या उमेदवारांसाठी खूप आनंदाची बातमी आहे. ती म्हटलं म्हणजे अशी, आपलं जे छत्रपती संभाजीनगर कारागृह डिव्हिजन आहे, या कारागृह डिव्हिजनचे जे अंतिम निवड झालेले उमेदवार आहे, तर या अंतिम निवड झालेल्या उमेदवारांना अंतिम निवडीसाठी बोलवण्यात आलेले आहे. खूप आनंदाची गोष्ट आहे. बघा त्यांनी तसं 27 तारखेचंच एक परिपत्रक काढलेलं आहे. ते परिपत्रक आज प्रकाशित करण्यात आलेलं आहे. बघा, छत्रपती संभाजीनगर कारागृह विभाग या डिव्हिजनची जी भरती प्रक्रिया आहे, ते भरती प्रक्रिया 7 ते 8 महिन्यापासून प्रलंबित होती. तर आता डायरेक्ट अंतिम निवडीसाठी तसा याच्यामध्ये उल्लेख केलेला नाही आहे, परंतु यांचे जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे, हे तेथील जे पोलीस आयुक्तालय कार्यालय आहे, या कार्यालयाने पडताळणी केलेली आहे. आता फक्त ही पडताळणी जे कारागृह उपमहानिरीक्षक ऑफिस आहे, DIG ऑफिस, तर इथंच यांची कागदपत्र पडताळणी बाकी आहे. आता यांना कागदपत्र पडताळणीसाठी कारागृह उपमहानिरीक्षणालय DIG ऑफिस इथं बोलवलेलं आहे. म्हणजेच काय, डायरेक्ट त्या ठिकाणी अंतिम निवडीसाठी बोलवलेलं आहे असं आपण गृहीत धरू शकतो. कारण यांची जे अंतिम निवड आहे, हे कारागृह उपमहानिरीक्षक म्हणजेच कारागृह विभागाचे DIG साहेब हे करत असतात. तर यांना डायरेक्ट त्या ठिकाणी आता त्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्यानंतर लगेच त्यांचं मेडिकल होणार आहे आणि त्यांना डायरेक्ट अंतिम निवड लेटर मिळणार आहे. तर बघा, कसे विद्यार्थी इथं जवळजवळ म्हणजे 315 उमेदवारांची भरती प्रक्रिया राबवण्यात आली होती, परंतु याच्यामध्ये काही उमेदवार गैरहजर राहिलेले आहे आणि त्या कारणामुळेच ही जी भरती प्रक्रिया आहे हे रखडलेली होती. तर आता त्यांनी डायरेक्ट अंतिम निवड करण्याचा निर्णय घेतलेला आहे. तर बघा, किती विद्यार्थी बोलवलेले आहे, 208. एकूण किती, 208. बघा कोणकोणत्या तारखेला तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल, मी थोडक्यात वाचून दाखवतो. बघा, या परिपत्रकामध्ये दिलेलं आहे तसं 315 रिक्त पदांची भरती करण्यात आलेली होती. तर त्याच्यापैकी 208 उमेदवार हे अंतिम निवडीसाठी बोलवण्यात आलेले आहे. बघा, कोणकोणत्या तारखेला बोलवण्यात आलेलं आहे या ठिकाणी आपण हे मेन्शन केलेलं आहे. बघा, दिनांक 2/7/2025 रोजी एकूण किती उमेदवार बोलवण्यात आलेले आहे, 70 उमेदवार बोलवण्यात आलेले आहे. कोणत्या तारखेला, 2 तारखेला, येत्या 2 तारखेला. किती वाजता त्यांना जो टायमिंग दिलेला आहे, किती वाजता बोलवलं आहे त्यांना, 10 वाजता बोलवलेलं आहे. किती वाजता, 10 वाजता, सकाळी 10 वाजता त्यांना बोलवलेलं आहे. सकाळी 10 वाजता बोलवण्यात आलेलं आहे. किती उमेदवार, 70 उमेदवार. तसंच 3 तारखेला बोलवण्यात आलेलं आहे, 3/7/2025 रोजी. किती उमेदवार, इथं पण 70 उमेदवार बोलवण्यात आलेले आहे. आणि तिसऱ्या दिवशी म्हणजेच दिनांक 4/7/2025 रोजी किती उमेदवार बोलवण्यात आलेले आहे, 68. म्हणजे एकूण उमेदवार किती झाले, 208. 208 उमेदवारांना आपलं छत्रपती संभाजीनगर कारागृह विभागातील जे DIG ऑफिस आहे, या ठिकाणी बोलवण्यात आलेलं आहे. आता हे जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची प्रक्रिया आहे, ही शेवटची प्रक्रिया असते आणि ही प्रक्रिया झाल्यानंतर लगेच मेडिकल आणि नियुक्ती लेटर दिल्यानंतर यांना रुजू करून घेतलं जाणार आहे. आता हे झालं छत्रपती संभाजीनगर कारागृह. म्हणजे आता हे जे प्रक्रिया सर्व कारागृह विभागाची महाराष्ट्रातली हे सुरू झालेली आहे. तर आता हे झाल्यानंतर लगेच तुमचं कोणकोणते डिव्हिजन बाकी आहे, मग एक तुमचं पुणे डिव्हिजन आणि त्याच्यानंतर मुंबई डिव्हिजन. या दोन्ही डिव्हिजनचं अशाच प्रकारे, कशा प्रकारे, ज्याप्रमाणे छत्रपती संभाजीनगर या डिव्हिजनचं चालू आहे, अगदी त्याचप्रमाणे यांना सुद्धा लवकरच बोलवलं जाणार आहे. कारण आता
मी सांगितलं की जे ट्रेनिंग चालू होती तर ते त्यांची पासिंग परेड पण संपलेली आहे. आता ट्रेनिंग सेंटर पण खाली झालेलं आहे. म्हणून लवकरच या 2 डिव्हिजनचे जे सिलेक्ट झालेले उमेदवार आहे यांना पण बोलवलं जाणार आहे. तुम्ही आता तयारीतच राहा. ही एक अशी खूप महत्त्वाची आनंदाची अपडेट होती. तर या ठिकाणी थांबू. जय हिंद, जय महाराष्ट्र.